खारघरमध्ये कोयताधारी दरोडेखोरांची टोळी आता सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे। सीसीटीव्ही समोर आल्यानं दहशतीचं प्रमाण वाढलं। कोयताधारी टोळीनं खारघरच्या अनेक गावांमध्ये चोऱ्या केलेल्या आहेत। पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची आता रहिवाशांनी मागणी केल्याचं पाहायला मिळते। आपण ही सीसीटीव्हीची दृश्य पाहू शकतोय। खारघरमध्ये ही कोयताधारी टोळी सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि सीसीटीव्ही समोर आल्यानं या दहशतीचं प्रमाण वाढलेलं आहे। आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्या सोबत आहेत। शिल्पा, आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय खारघरमध्ये ही सध्या टोळी सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच गौरी, खारघर शहरामध्ये दहशतीचं प्रमाण वाढलेलं आहे। ही टोळी जास्त प्रमाणात सक्रिय झालेली पाहायला मिळत आहे। नवी मुंबई शहरामध्ये चोरीचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे आणि यावर कुठेतरी पोलिसांचं दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळत आहे। खारघरमध्ये नागरिकांकडून अनेक महिलांकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखील मागणी केलेली आहे। तसेच या टोळीवर वचक आणण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवावा अशी मागणी देखील केलेली आहे। मात्र पोलिसांकडून कुठेतरी अपयश आल्याचं पाहायला मिळत आहे आणि ही टोळी जिथे ज्यांचं घर बंद आहे तिथे जाऊन आपल्या सोबत कोयता असेल किंवा इतर जी शस्त्र असेल ती सोबत बाळगून बनियांवर ही टोळी रात्रीच्या वेळेस इकडे तिकडे लक्ष ठेवून पहारा देऊन चोरी करत आहे आणि त्यामुळे महिलांमध्ये विशेष करून शिल्पा, पोलीस या संदर्भात नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।